अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओचा विषय अगदी वेगळा आहे। अगदी म्हणजे कोणी विचारही केला नसेल पण माझ्या डोक्यात ही गोष्ट आली कारण मी स्वतः म्हणजे हे करते आणि त्याचबरोबर मला ह्या प्रश्नावरचं उत्तर आमच्या गुरूंनी मला म्हणजे दादा आहेत त्यांच्याकडनं आमचे म्हणजे ओळखीचे एक दादा आहेत त्यांना मी ते प्रश्न विचारलं आणि त्यावर मला त्यांनी जे उत्तर दिलं ते केंद्रातलेच दादा आहेत, त्यांनी मला त्यावर सविस्तर माहिती सांगितली। म्हणून मग मी विचार केला की मी तुमच्याशी सुद्धा हे शेअर करावं। तर बघा कसं असतं ना, आपण आपल्या जीवनासाठी आपल्या गोष्टीसाठी आपल्या संघर्षासाठी भरपूर काही गोष्टी करत असतो। मार्गशीर्ष महिना आलाय म्हणल्यावर महालक्ष्मीची पूजा तर आपण नक्कीच करतोय, पण वर्षभर सुद्धा आपण एक पूजा जी महालक्ष्मीची करतो ती म्हणजे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत। आणि वैभव लक्ष्मीचं व्रत जे आहे हे जर का कोणी वर्षभर करत असेल तर त्याला आता हा प्रश्न पडला असेल की मी कालच गुरुवारची महालक्ष्मीची पूजा केली तर आज मला तीच पूजा तशी ठेवायची आहे का परत पुढची पूजा नवीन मांडायची आहे का त्याच पूजेवर मांडणीवर मी पोथी वाचून माझी पूजा संपन्न करायची आहे। म्हणजे काय नक्की प्रश्न बरेच असतात की नक्की काय करणार, मला परत पूजा मांडायची, परत पूजा करायची, वेगळ्यानी मांडायची किंवा काय करायचं, हे असे बरेचसे प्रश्न असतात। तर आता तुम्ही समजून घ्या तुमच्या डोक्यावर जेवढे म्हणजे तुमच्या डोक्यात जेवढे प्रश्न असतील रिलेटेड टू गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत आणि शुक्रवारचे वैभव लक्ष्मीचे व्रत, त्या प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। झटपट तुम्हाला सांगणार आहे कारण अगदी थोडक्यात मला त्यांनी माहिती सांगितली तशीच थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, सगळ्यात आधी तुम्ही जर का पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच खूप छान मला वाटलं तुम्ही माझ्या चॅनलवर आला आणि माझे व्हिडिओ बघायला लागलात। पण त्याचबरोबर एक गोष्ट फक्त माझ्यासाठी करा, ती म्हणजे खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। कारण श्री स्वामी समर्थ जर का तुम्ही खाली कमेंटमध्ये लिहिलं तर सगळ्यांचे कमेंट वाचता वाचता आणि लिहिता लिहिता आपला एक छान जप होतो। दिवसभरात कितीतरी माळी जप आपला होऊन जातो आणि त्याच पद्धतीने आपल्या मुखातून स्वामी समर्थांचं नाव सुद्धा निघतं। त्याचबरोबर महत्वाची अशी गोष्ट, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, जय महालक्ष्मी माता, जे काही तुमच्या मनातील जो काही शब्द तुमच्या मनात पहिले येईल तो तुम्ही त्यावर लिहायला विसरू नका। प्रश्न काही असतील ते सुद्धा तुम्ही खाली लिहू शकता। तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया झटपट आणि झटकन मी सांगते। बघा, काल जी आपण गुरुवारची पूजा केली ती म्हणजे महालक्ष्मी मातेचीच पूजा आहे, जी आपण मार्गशीर्ष महिन्यात एक वेगळ्या पद्धतीने करतो, जिथे आपण कळसाची मांडणी करतो, जिथे आपण श्रीफळाची मांडणी म्हणजे आपण त्यावर श्रीफळ ठेवून महालक्ष्मीला व्यवस्थित अलंकारित करून आपण करतो। तिथे महालक्ष्मीची स्थापना आपण करतो, म्हणजे आपण जे तांब्याचा कलश घेतो, आपण जे नारळ घेतो, आपण पत्री वाहतो, या सगळ्या गोष्टीची पूजा विधी पूजा पद्धत ही वेगळी आहे। हे म्हणजे महालक्ष्मी महात्म्य, हे म्हणजे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार हा महत्वाचा दिवस आहे आपल्या महालक्ष्मीसाठी। आणि मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी माता ही पृथ्वीवर भ्रमणासाठी येते आणि असा वर आपल्या पृथ्वी तलावरच्या लोकांना मिळालेला आहे की एकच महिना वर्षातून येईल ज्या महिन्यामध्ये महालक्ष्मी माता पृथ्वी तलावर येऊन कोणाचं घर सुसज्जित आहे, कोणाच्या घरात पूजा आहे हे बघण्यासाठी ती येईल आणि आपल्या घरात कधी भ्रमण करून जाईल ते सांगता येणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला त्या दिवशी महालक्ष्मी देवीची प्रतिमा आपल्याला तिला मांडायचं आहे, तिला स्थापना करायची आहे, तिला आपल्या घरात बोलवायचं आहे, तिचं आगमन करायचं आहे। त्याचबरोबर ती जी पूजा आहे आपल्याला ती कालची पूजा होती त्याचं विसर्जन आज सकाळी दूध साखर हळदी कुंकू वाहून तुम्हाला त्याचं विसर्जन करायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वैभव लक्ष्मी मातेची पूजा ही तुम्हाला वेगळी मांडायची आहे, कारण ह्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं श्रीफळ किंवा कळस मांडायचा नाहीये। कळस मांडायचा आहे पण तो कळस म्हणजे आपल्याला लक्ष्मीपीठ तयार करायचं आहे। यामध्ये आपण लक्ष्मीपीठ तयार करतो म्हणजे लक्ष्मीचं आसन तयार करतो। त्या आसनामध्ये आपण सोन्याचं, चांदीचं, लक्ष्मी मातेचं किंवा घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्ती व्हावी ह्यासाठी आपण त्या गोष्टीची पूजा करतो आणि घरात धनधान्य व्यवस्थित असावं, घरात सुख समृद्धी असावी याच गोष्टीसाठी आपण गुरुवारची केली होती। पण याची पूजा पद्धत, याची पूजा मांडणी
ही वेगळी आहे आणि त्याची पूजा मांडणी सुद्धा वेगळी आहे। तर ती आपल्याला 2 वेगळ्या वेगळ्या दिवशी 2 वेगळ्या वेगळ्या मांडणी करायच्या आहे आणि पूजा पद्धत पण वेगळी आहे। म्हणजे इथे तुम्हाला कळस मांडायचा आहे, श्रीफळाबरोबर देवीचं आगमन करायचं आहे। इकडे तुम्हाला लक्ष्मीपीठ तयार करून लक्ष्मीची पूजा करायची आहे। फक्त तुम्ही जे काल श्रीयंत्र वगैरे जे काही तुम्ही तिथे स्थापना केली असेल ते परत तुम्ही ह्या वैभव लक्ष्मीच्या ह्याला पण करू शकता, पण परत तुम्हाला ती पूजा मांडायची आहे। कारण कालच्या ह्याच्यात तुम्ही पत्री वापरणार आहात, आजच्या ह्याच्यात पत्री वगैरे काही लागत नाही। तुम्ही साधे विड्याची पानं मिळाले तर वापरा, ते जरी नसले तरीही चालतात, काही हरकत नाहीये। त्यामुळे बघा 2 व्रत, गुरुवार मार्गशीर्ष व्रत आणि वैभव लक्ष्मी व्रत या दोन्हीची मांडणी वेगळी करायची आहे, दोन्हीची पूजा वेगळी करायची आहे। बाकी उपवास वगैरे सगळं तसंच आहे, संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 2 वेगळ्या वेगळ्या व्रताची 2 वेगळ्या वेगळ्या पद्धतीने 2 वेगळ्या वेगळ्या दिवसांना तुम्हाला ही पूजा मांडणी करून पूजा करायची आहे। दोन्ही महालक्ष्मीचेच व्रत आहे, पण कसं असतं ना की असं नाहीये की तुम्ही श्रीसूक्त म्हणलं आणि महालक्ष्मीचं मंत्र म्हणल्याचं पण तुम्हाला त्याचं पुण्य मिळालं, असं नाहीये। त्यामुळे श्रीसूक्त म्हणणं आणि त्याचबरोबर महालक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणणं या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे 2 वेगळ्या वेगळ्या उपासना आहेत। त्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा एक वेगळी पद्धत, ती पूजा एक वेगळी पद्धत। देवी महालक्ष्मीला 2 वेगळ्या पूजेने आपण म्हणतो ना की तिला प्रसन्न करणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला वैभव लक्ष्मीचं व्रत वेगळं करायचं आहे, वेगळी पूजा मांडणी, आणि गुरुवारचं व्रत जे तुमचं काल झालं ते करायचं आहे। असं जर का तुमचे दर गुरुवार आणि शुक्रवार व्रत असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीनेच पूजा मांडणी करून पूजा करायची आहे। त्यामुळे आदल्या दिवशीच्या मांडणीचं विसर्जन, त्या पूजा विधीचं विसर्जन करा। सकाळी दूध साखरेचा नैवेद्य दाखवा, हळदी कुंकू वाहून ती पूजा विसर्जित करून घ्या। त्यानंतर परत महालक्ष्मी मातेचं वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी करून पूजा विधी करून घ्या। तर अशा पद्धतीने मला असं वाटतं की तुम्हाला आजच्या माहितीने तुमचे सगळ्या शंका निरसन झाल्या असतील आणि तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच लिहून मला विचारू शकता। परत भेटूया अजून एका छानशा माहिती बरोबर। खाली श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। परत भेटू अजून छानशा माहिती बरोबर। काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।